आणि ह्यावेळी मी खूप जास्त कामं असे वाटून दिलेले की हे तुम्ही करायचं, हे तुम्ही करायचं, हे त्रिशाने करायचं, हे मम्मीने करायचं. म्हणजे लिटरली, कारण काय होतं ना, प्रत्येक वेळी मी तिला म्हटलं 3-4 दिवस मला कुठल्या साड्या लागणार आहे, मी केव्हा कुठली साडी नेसू हे तूच ठरव म्हणून. नानू काय देणार आहे आता मला खायला? पेमेंट देणार आहे खायला? नाही ग, खायला काय देणार आहे खायला? पेमेंट तर मी तुला देणार ना खाल्ल्यावर. सोन्या काय करायचं, ड्रेपरीवाला की नॉर्मल वाला? कोणती वाली? सो ती साडी डन झाली आहे माझी. त्याचं ब्लाऊज वगैरे ते सगळं रेडी झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे सॅटरडे आणि 10:30 वाजले आहे. आणि जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं होतं की आम्ही आज शॉपिंगसाठी जाणार होतो गौरी गणपतीच्या, म्हणजे गौरीसाठीच्या साडी घ्यायला. सो ब्रेकफास्ट वगैरे झाला, छान पोहे खाल्ले, चहा घेतला, रेडी झालो आहे आता आम्ही आणि आता निघतोय. त्रिशाची तब्येत आता ठीक आहे आणि जातोय आम्ही. आणि नेमका आज थोडा थोडा पाऊस पण येतोय हलकासा. छत्री घे. तर आता निघतोय आम्ही. ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट आम्ही यासाठी करून घेतला पटकन की गेलं की लेट होऊन जाणार, बाहेर ब्रेकफास्ट करायचा आणि मग निघायचं असं म्हटलं की त्यातच 1-1.5 तास जातो, मग खूप टाइमपास होतो. आणि आज वीकेंड आहे त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी पण असणार, पेठेत वगैरे. सो आमचं असं होतं की आपण लवकर जाऊ, म्हणजे गर्दी जरा कमी असली तर आपलं काम पटकन होईल. मग घरूनच ब्रेकफास्ट करून डायरेक्ट दुकानात गेलं की पटापट आपलं आवरून जाईल. म्हणून आम्ही लवकर पण निघत आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे पण करून घेतला आहे. तर चला निघतो आता आम्ही. आणि भरपूर साड्यांची दुकानं आम्ही बघितली आणि खूप सुंदर अशा ह्या 2 साड्या आम्हाला महालक्ष्म्यांसाठी मिळाल्या. खूपच छान आहे आणि सगळ्यांना, म्हणजे आम्हाला चौघांना पण ह्या साड्या खूप जास्त आवडल्या. सो साड्यांची शॉपिंग झाल्यानंतर थोडीशी पेठपूजा करायची होती म्हणून आम्ही पेठेमध्येच असलेल्या अंबिका सँडविच ह्या ठिकाणी गेलो, जिथे रोशन आणि अंकिता जाऊन आलेले आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की खूप छान सँडविच असतात. सो तिथे गेलो, बट तिथे खूप गर्दी होती त्यामुळे त्रिशा आणि मी इथे असं खेळत होतो. नंतर नानू पण होती, तो तिच्यासोबत पण खेळलो. म्हणजे 15-20 मिनिटं आम्ही थांबलो, बट तरी असं झालं होतं की नंबर नव्हता लागत. सो आम्ही तिथून निघालो होतो आणि मग डायरेक्ट काही स्नॅक्स वगैरे नको खायला, आपण डायरेक्ट जेवणच करूया असं ठरलं. मग आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो. मी जाऊ गर्दी भाई. रोशन एकदा आला. काहीतरी लोक तिथून निघाल्यानंतर आम्ही जेएम रोडला एका ठिकाणी जेवणासाठी आलो. छान पोटभर जेवण केलं. खूप भूक लागलेली होती कारण भरपूर लेट झालं होतं. सो पोटभर जेवण वगैरे केलं. त्यानंतर राजेश आणि रोशन गाडी घेऊन येईपर्यंत ह्या दोघींचं मस्त असं इथे खेळणं वगैरे चालू होतं. आणि तिथूनच दत्त बेकरी आणि संतोष बेकरी ह्या दोन्ही बेकरी खूप फेमस आहे आणि जवळच होत्या, म्हणून म्हटलं की चला इथे जाऊया. सो संतोष बेकरीला आम्ही पहिले गेलो कारण राजेश मला खूप वेळा बोलले होते संतोष बेकरी खूप छान आहे, तिथले पॅटीस खूप छान असतात. सो तिथून पॅटीस घेतले. आणि त्यानंतर अंकिता म्हणाली होती की दत्त बेकरीमध्ये खूप छान बिस्किट्स वगैरे मिळतात, हेल्दी असे गव्हाचे. सो FC रोडला आम्ही हे कुकीज बिस्किट्स वगैरे घेण्यासाठी गेलो, बट तिथे त्यांना तिथे त्यांचे ते बिस्किट्स रेडी नव्हते. सो ते बोलले की बनवून द्यायला वेळ लागेल आणि तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता, म्हणून आम्ही तिथून ते न घेताच निघालो. मग FC रोडला आलो.
छान फेरफटका मारला. एफसी रोडला आलो आहे म्हटल्यावर फेरफटका झालाच पाहिजे. तर असंच तिथे छोटं मोठं खाणं वगैरे झालं, फेरफटका वगैरे मारला आणि त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. आणि नानूला डेंटल क्लिनिकला घेऊन जायचं होतं. सो आम्ही तिथून निघाल्यानंतर पहिले तिला घेऊन डेंटल क्लिनिकला जाणार होतो आणि मग त्यानंतर घरी जाणार होतो. तर असंच इथे चाट वगैरे खाणं चालू आहे. आणि मग त्यानंतर तिला घेऊन क्लिनिकला गेलो होतो. आणि इथे त्रिशाचं आणि नानूचं तिचा नंबर येईपर्यंत खेळणं वगैरे चालू होतं. त्या दोघींचं मस्त एन्जॉय करणं चालू होतं. आज त्या दोघींची खूप मजा झाली होती. त्या दोघींपैकी एक जरी असती, म्हणजे फक्त त्रिशाच जर असते माझ्यासोबत, तर ती बोर झाली असती. आणि नानू पण जर एकटीच असती तर ती पण बोर झाली असती. पण त्या दोघींना एकमेकांची आज सोबत मिळाल्यामुळे दोघींनी पण दिवसभर काहीच त्रास नाही दिला आणि मस्त एन्जॉय पण केलं. नानू, हिला पण दे ना एक इंजेक्शन. त्रिशाला दे ना एक इंजेक्शन. ए बघ अशा करूया. काय तुझी बांधली अशा. नानूची माझी लाल लाल कलर आहे का पण. तर जस्ट आम्ही घरी आलो. ऑलमोस्ट 8 वाजून गेले आम्हाला येता करता. येताना आम्ही आमच्याच एरियात एका ठिकाणी चहा वगैरे घेतला, थोड्याशा गप्पा वगैरे केल्या आणि मग घरी आलो. आणि आता नानू पण आमच्याचकडे आली. सो दोघींचं खेळायचं चालू आहे. राजेश आराम करत आहे, मी आपली बसली आहे. कारण किती नाही म्हटलं पटकन यायचं किंवा लवकर गेलं तर लवकर येता येईल असं काही होत नाही. आणि लेडीजची शॉपिंग म्हटलं तर तुम्हालाही माहितीच आहे, बघणं घेणं ह्यात बराच वेळ जातो. सो ऑलमोस्ट आमचा आज पूर्ण दिवस गेला. बट खूप सुंदर साड्या मिळाल्या आम्हाला, अगदी मनासारख्या, की ज्या आम्हाला चौघांना पण खूप जास्त आवडल्या. आणि लवकरच तुम्हाला त्या बघायला पण मिळतील, कशा घेतल्यात काय घेतल्यात ते. तर छान दिवस स्पेंड झाला. मस्त जेवण वगैरे आज आम्ही दुपारचं बाहेरच केलं. मस्त दिवस स्पेंड झाला. आणि आता रात्रीच्या जेवणाचं बघते काय नाही. भूक तर मला तर अजिबात भूक नाही, कारण जेवण आम्ही खूप लेट केलं होतं. आता त्रिशाला आणि राजेशला विचारते काय खाणार, त्या दोघांपुरतं जे काही असेल ते बनवेल. तर असं काहीसं आहे. आणि आता त्रिशा आणि नानू खेळतायत भांडी. हे बघा, असं ह्या दोघींच्या इकडे खेळायचं चालू आहे. ह्या दोघींनी हॉटेल खोलली आहे आणि मेनू कार्ड बनवलंय. आणि मला येऊन विचारता काय पाहिजे, कुठला मेनू पाहिजे, आणि तसं एक एक बनवून देत आहे. काय ग नानू? स्कॅनर बनवायचं चाललंय आता पेमेंटसाठी. नानू काय देणार आहे आता मला खायला? पेमेंट देणार आहे खायला? नाही ग, खायला काय देणार आहे खायला? पेमेंट तर मी तुला देणार ना खाल्ल्यावर. हो, हे बघा, हे आहे यांचं असं मेनू कार्ड आणि मागे स्कॅनर. मेनू कार्डवरच स्कॅनर आहे का तुमचं? ओके. कसं करायचं? स्कॅनर आहे. हे बघा, हे असं मेनू कार्ड आहे यांचं, त्याच्या मागे स्कॅनर. ओ नानू, दाखवा ना आम्हाला तुमचं मेनू कार्ड. दे, आता मी ऑर्डर देऊ का त्याच्यात बघून? ओके, हे बघा, हे असं आहे यांचं मेनू कार्ड. एक मिनिट. हे बघा यांचं लाड प्यार. हे आहे मेनू कार्ड, नानूज किचन बाय अनाया अँड त्रिशा लुकवी. ओके. आणि आतमध्ये हे असे मेनू. आता ऑर्डर देते मी, मला मेनू बघू दे ना, मी ऑर्डर देते ना. काय, थांब ना. मेनू कार्ड गेलं आता आमचं. चला, तर असं काहीसं यांचं खेळायचं चाललं आहे. हा, काय पाणी? तुला पाणी प्यायचंय? मग पेन थांब, तुला दुसरा कागद पेन देते, थांबती. तर असं यांचं खेळणं चालू आहे. आता मी स्वयंपाकाचं बघते काहीतरी. चला तर मग.
तर काल रात्री नंतर माझा काय ब्लॉग शूट करणं झालं नाही. आता नेक्स्ट डे आहे आणि आम्ही आता चाललोय गणपती बुक करायला. संडे आहे आज. जेवण वगैरे झालं दुपारचे, ऑलमोस्ट 2 वाजत आले. आता आम्ही गणपती बुक करायला चाललोय. चला तर तुम्हाला पण दाखवते कशा मस्त मस्त यावेळी मूर्ती झालेल्या आहेत ते. तो आवडला मला. ब्लू हा, एक नंबर आहे. ब्लू कलर आवडत नाही. बघ ना किती छान आहे. वा. हा वाला ब्ल्यू आवडला. हा वाला सेम आहे कलर, डिझाईन वेगळा केलेला आहे फक्त. कलर वेगळा नाही, कलर सेम. मूर्ती मूर्ती ते बघ तरी एलिफंटच्या तोंडीला पकडलेलं. भरपूर अशा छान छान गणपतीच्या मूर्ती बघायला मिळाल्या. म्हणजे कुठली घेऊ आणि कुठली नाही असं पण होत होतं. भरपूर व्हरायटी होती. खूप छान छान वेशामध्ये गणपती होते आणि गेल्या 2 वर्षापासून हे असे ड्रेपरी वगैरे असलेले पण गणपती आजकाल मिळायला लागले आहे. 2 वर्ष झाले तसे. तुम्ही बघू शकता ही पण एक मूर्ती खूप सुंदर होती. हनुमानजींच्या खांद्यावर गणपती असं ते होतं. आणि गणपतीच्या मूर्तींसोबतच असे छोटे छोटे सेटअप पण बघायला मिळाले. म्हणजे वारकरी सेटअप, भाजीवाल्या यांचा सेटअप किंवा मग शेतकरीचा सेटअप, असे भरपूर सेटअप तिथे होते आणि छान होते. बट थोडे कॉस्टली होते आणि माझ्याकडे 2 ऑलरेडी मूषक मी पहिल्याच वर्षी घेतले आहेत. सो तेच मी ठेवते. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल मागचा तर तुमच्या लक्षात येईल. आणि यावर्षी पण मी ते ठेवेल. दरवर्षी असतात सो त्यात मी तुम्हाला दाखवेलच. तर बघू शकता खूप सुंदर अशा मूर्ती होत्या. आणि इथे बघा छोटासा बालगणेश आहे आणि सेल्फी घेतानाचा आहे. सो खूप सुंदर अशा वेगवेगळ्या वेशामधल्या पण मूर्ती बघायला मिळाल्या. आणि त्यातली एक मूर्ती आम्ही बुक केली आहे जी तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. संध्याकाळच्या ऑलमोस्ट संध्याकाळच्या नाही, रात्रीच्या ऑलमोस्ट 8:15 वाजून गेले. दुपारी आम्ही गणपती वगैरे बुक केला. फायनली गणपती बुक झाला आज. आणि मला असं झालं होतं की आता दिवस थोडेच राहिले आहेत आणि कामं भरपूर आहेत. तर पटापट एक एक काम जे जे आठवेल, जसं आठवेल ते करून टाकूया म्हणून. आणि आज गणपती बुक केला. मस्त मूर्ती आहे, पण तुम्हाला ती ज्या दिवशी गणपती बसतील त्या दिवशीच बघायला मिळेल. सुंदर मूर्ती ह्यावेळी बुक केली आहे. थोडीशी वेगळी अशी, म्हणजे वेगळी आमच्यासाठी. कुठली एक अशी येते तुम्हाला गणपतीच्या वेळेसच बघायला मिळेल. आणि स्वयंपाकाला लागले. मी सकाळी भेंडीची भाजी आणि पालकची भाजी केली होती. त्यामुळे पालकची भाजी आहे थोडीफार आणि मला तितकी भूक नाही आहे. मसाले भात केला आहे आणि पालकची भाजी आणि पोळी राजेशपुरता होऊन जाईल. सो फक्त एकीकडे पोळ्या टाकायच्या आणि मसाले भात मी ऑलरेडी लावून दिला आहे. सो आता पोळ्या बनवते दोघांपुरतं. भाजी अशी आहे. तर असं घ्यायचं आहे. आणि मग राजेश फक्त पालेभाज्या म्हणजे सकाळची असेल तर संध्याकाळी खाता. म्हणजे राजेशच नाही, आम्ही तिघं पण फारसं उरतच नाही पहिली गोष्ट माझ्याकडे असं फार काही स्वयंपाक. बट इन केस जर उरला तर पालेभाजी असेल तर ती आम्ही सकाळची असेल तर संध्याकाळी खातो. बाकी असं नाही आवडत खायला. पालेभाज्या आमच्या तिघांच्या पण आवडीच्या आहेत त्यामुळे आम्ही त्या खातो. सो असं काहीचं आजचं आहे. इकडे त्रिशा आणि राजेशचं TV बघणं चालू आहे आणि माझा आता स्वयंपाक चालू आहे. सो भात एकीकडे होतोय. आता मी पोळ्या करून घेते, मग जेवायला बसू. तर जेवण वगैरे झालं आमचं आणि आता बसले होते मी. राजेश वॉकला गेले तर त्यांचा फोन आला की ये तू पण खाली वॉक करायला म्हणून. मला तर व्लॉग एडिट करायचा होता बट म्हटलं चला थोडा वेळ जाऊया, कारण आज माझाही मूड होता. नाही तर जनरली मी जेवण झाल्यावर वॉकला खूप कमी वेळा जाते. सो म्हटलं चला आज जाऊया. आणि असा काहीसा होता माझा आजचा आणि कालचा दिवस. सध्या खूप जास्त धावपळ चालू आहे, कारण जसं जसं गौरी गणपती जवळ येत आहे तशी तशी मला सगळी कामं आठवत आहे. काय काम पहिले करायचं
काय नंतर करायचं असं एक 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 चालू आहे. किंवा जे मला आठवेल ते मी बुकिंग करणं किंवा मग बाकी गोष्टींची तयारी करणं, थोडंफार खरेदी असेल छोटी मोठी ती करणं, असं काहीसं चालू आहे. तर आज आम्ही गणपती बुक केला. आम्ही फोटोग्राफर व्हिडिओग्राफर पण बघते दरवर्षी, सो ते पण आज बुक केलं. असं एक 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 काम माझं चालू आहे. एकीकडे छोटी मोठी गोष्टीची लिस्ट करणं चालू आहे. जसं आठवेल तसं लिहून ठेवत असते मी. म्हणजे ऐन वेळेवर धावपळ पण नाही होत आणि काही राहून पण नको जायला असं होतं. सो एक एक माझं ते पण चालू आहे. आणि ह्यावेळी मी खूप जास्त कामं असे वाटून दिलेले आहे की हे तुम्ही करायचं, हे तुम्ही करायचं, हे त्रिशाने करायचं, हे मम्मीने करायचं. म्हणजे लिटरली, कारण काय होतं ना, प्रत्येक वेळी मी डेकोरेशन काय करायचं हे पण बघायचं. किंवा मग आता 3-4 दिवस साड्या लागतात, तर कुठली साडी नेसायची, सकाळी कुठली गौरी पूजनला, संध्याकाळी कुठली, सवाष्णी जेवण असतं त्या दिवशी सकाळी कुठली, संध्याकाळी कुठली, गणपती बसवायच्या दिवशी कुठली, हे सगळं काम इतकं होतं. आणि मी यावेळी म्हटलं नाही, आपण ह्यावेळी जरा डिवाईड करून देऊया कामं. सो राजेशला आणि त्रिशाला म्हटलं आहे मी की तुम्ही यावेळी डेकोरेशनचं बघायचं म्हणून. माहीत नाही ते कितपत करता, कारण राजेश पूर्णपणे म्हणजे काय म्हणता ना आपलं, त्यांना त्यातलं काही एवढा इंटरेस्ट पण नाही आहे. आणि त्यातलं करायला घेतलं तर जमतं, बट तेवढा इंटरेस्ट नाही आहे डेकोरेशन म्हणा किंवा आर्ट अँड क्राफ्ट काइंड ऑफ. सो असं काहीसं आहे. तर आणि त्रिशाला पण सांगितलं आहे, बट त्रिशाची होते मदत, तिला आवड आहे त्यामुळे तिची बऱ्यापैकी मदत होते. मला किचन आवरायचं आहे, म्हणजे घर पूर्णच आवरायचं आहे, पण सगळ्यात टफ तुम्हालाही माहिती आहे का आवरणं किचन असतं. सो मी त्रिशाला म्हटलं आहे की यावेळी म्हणजे आत्ता पण मी किचन ज्या दिवशी तू घरी असशील त्या दिवशी आवरायला काढणार आहे. कारण कितीही नाही म्हटलं तरी तिची छोटी मोठी खूप मदत होते मला जेव्हा मी किचन वगैरे आवरायला काढते. मागच्या वर्षी जातो तुम्ही ब्लॉग बघितला असेल किंवा बघायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करते. जेव्हा गौरी गणपती येणार होते तेव्हा मी किचन साफ करायला घेतलं, तर तिची मला खूप मदत झाली होती. म्हणजे आपण डबे वगैरे सगळे ट्रॉलीतले काढतो, भांडी काढतो, ती धुतो, आणि हे सगळं पुसून देण्याचं काम तिने मला करून दिलं होतं लास्ट टाईम. सगळी भांडी जेव्हा मी धुवून फॅन खाली ठेवली होती सुकायला, थोड्या वेळाने ती सगळी भांडी तिने मस्त पुसून दिली होती, एक एक करून मला आणून पण दिली होती. म्हणजे ही जरी मदत म्हटलं तरी खूप मोठी मदत होऊन जाते ह्या गोष्टीची. आणि मागच्या वर्षी खरंच मला खूप मदत झाली होती तिची ह्या गोष्टीची. तर मी तिला म्हटलं ह्यावेळी पण मी ज्या दिवशी तू घरी असणार त्या दिवशीच किचन मेन आवरायला काढणार आहे. बाकी हॉल, बेडरूम, बाल्कनी, ड्राय बाल्कनी ह्या सगळ्या गोष्टीचं मी करून घेईल. बाहेरचं पण म्हणा, शू कॅबिनेट वगैरे हे मी करून घेईल. बट मेनली किचन मी त्रिशाला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी काढणार हे तिला म्हटलं आहे, राजेशला आणि त्रिशाला. डेकोरेशन सांगितलं आहे. आणि साड्या सगळ्यात मेन जे असतं, तर साड्यांचं मी मम्मीकडे सोपवलं आहे यावेळी. तिला म्हटलं 3-4 दिवस मला कुठल्या साड्या लागणार आहे, मी केव्हा कुठली साडी नेसू हे तूच ठरव म्हणून. म्हणजे मेन जे असते ज्या दिवशी सवाष्णी जेवण असतं सकाळी आणि संध्याकाळी हळदी कुंकू असतं, ती साडी तर आमची म्हणजे मम्मीची आणि माझी ठरली आहे की मी कोणती नेसायची. नवीनच घेतलेली आहे ती, म्हणजे मम्मीनेच घेऊन ठेवलेली आहे. सो ती साडी डन झाली आहे माझी. त्याचं ब्लाऊज वगैरे ते सगळं रेडी झालेलं आहे. ती एकच साडी माझी ठरलेली आहे मेन जी असते ती. सो तेवढं एक ठरलं आहे. पण तिला म्हटलं बाकी पण तूच ठरव की कुठली साडी नेसू वगैरे काय ते. आणि दरवर्षी असंच होतं की, आणि म्हणजे सगळ्यांचंच असं होत असेल की जी मेन इव्हेंटला असते हळदी कुंकवाच्या वेळी आपण नेसतो, किंवा ज्या दिवशी गौरी बसवायच्या असतात त्या दिवशी ते मेन आपलं ठरून जातं. पण बाकी बऱ्याच वेळा भरपूर गोष्टी लागतात, ज्वेलरी, साडी. सो ते ठरवणं वगैरे हे मी ह्यावेळी मम्मीला म्हटलं ते बाकीच्या दिवसांचं तू बघ, मेन जे दिवसाची आहे ती तर झालेली आहे ऑलरेडी डन. तर असं मी सगळ्यांना कामं डिवाईड करून देणार आहे. अजून काय कुठलं काम कोणी करायचं सांगितलं आहे मी. बाकी फराळ किराणा हे तर मलाच करावं लागेल. सो असं काहीसं आहे. आणि आता वॉकला जाऊन येतो. तुम्ही गौरी गणपती बसवत असाल तर तुमची तयारी कुठेपर्यंत आलेली आहे हे पण मला सांगा. आता सगळ्यांचीच धावपळ चालू झालेली असणार आहे. आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या गणपतीच्या, म्हणजे अक्षरशः कन्फ्यूज होत होतं की कुठली मूर्ती घ्यावी वगैरे. आणि छान मूर्ती बुक केली.
तर असं काहीसं आहे. कुठली मूर्ती बुक केली काय हे तुम्हाला गणपतीच्या वेळेस बघायला मिळेलच. आणि लवकरच आता गौरी गणपती पण येतील. छान छान ब्लॉग्स येणार आहेत पुढचे. खूप काही नवीन गोष्टी आहेत. सो तुम्हाला ते ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो पुढचे ब्लॉग्स पण अजिबात मिस करू नका. तर असा होता माझा कालचा आणि आजचा दिवस. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.